नंतर मग माझी मुलगी 6 महिन्याची झाली, मोठी मुलगी. जस्ट 6 महिन्यानंतर असं काही घडलं की त्याने इतक्या डिप्रेशनमध्ये मला टाकलं की मी त्याच्या सवयीमुळे आणि त्याच्या त्या रोजच्या ड्रिंकमुळे इतकी डिप्रेशनमध्ये गेले होते की मी सुसाईड करायचा प्रयत्न केला होता तेव्हा. आणि मी तेव्हाच मग डिसिजन घेतला की मी खूप काही सहन करेल पण मी मरणार नाही आणि आत्महत्या पण करणार नाही. नंतर मी तसेच जगत गेली की नाही चला बा, सांभाळ होईल, व्यवस्थित होईल सगळं. माझं मुलगी आहे, मला सगळ्याच बायका ह्या अशाच म्हणतात की नाही सरळ होईल, व्यवस्थित होईल आणि अशा रीतीने चालत राहतात की नाही. हर एक मुलगी, मला तर वाटते की 50% मुली हाच विचार करत राहते की नाही चला मुलं झाले म्हणजे आपण सांभाळ करावा, काही पण होईल आपल्यासोबत. तशा पद्धतीने मी वागत होते. चला होईल, सुधारणा होईल, चालेल, माझी लाईफ व्यवस्थित होईल. पण नाही झाली. परत तेच ड्रिंक डेली आणि तीच भावना मी डोक्यामध्ये इतकी डिस्टर्ब होती की माझं आयुष्य मी कुठे चुकली हेच मला कळत नव्हतं. पण तो एक डिसिजन होता की मी चुकली होती, कारण मी आईवडिलांना नाही म्हणू शकत होती. माझी बहीण आहे, तिला माहीत होतं, मोठ्या बहिणीला सगळ्या गोष्टी. पण यांची वागणूक मला 6 महिन्यानंतरच माहीत पडली आणि ते घडत गेलं, ते मला दिसत गेलं. मला मारण्याचा 5 वेळा मला मारण्याचा प्रयत्न केला. रात्री मोठा गोठा उचलून आणि भांडणं खूप करत होता. गळा घोटून मारण्याचा प्रयत्न केला 5 वेळा. आणि एक दिवस असं झालं की रात्रीला मला 12-1 वाजता बॅग माझी भरली आणि बाहेर मला हाकलून दिलं की तू चालली जा इथून आणि तू आपलं बघ. नमस्कार, माइका स्वीट होम चैनल पे आपका स्वागत है। माइका वही माँ का घर, जो आज पिछले 28 सालों से सेवा कर रहा है और लगभग 5000 ऐसे घरों को काउंसलिंग करके दोबारा बसाया जा चुका है, जो हमारे से डेली कांटेक्ट करती हैं महिलाएं। आज हमारे साथ महाराष्ट्र से आई हुई हमारी बहन बैठी है, वह अपना इंट्रोडक्शन देंगी। माझं नाव मेघा आहे आणि मी महाराष्ट्रावरून आली आहे. आणि या मायका या इथे मला म्हणजे मी गुगलमध्ये सर्च केलं आणि इथपर्यंत मी पोचले आहे. तर माझी जी स्टोरी आहे ती खूप वेगळी आहे. की म्हणतात ना की नाही मुलगी असते आणि मुलीचं लग्न झाल्यानंतर खूप काही लाईफ चांगली असते, तशीच माझी लाईफ अशी झाली आहे की मी छान होते. पहिले लग्नाच्या अगोदर आपली लाईफ राहते आणि स्वप्न पाहतो की आपण खूप काही चांगलं, लग्नानंतर खूप काही व्यवस्थित होईल, चांगलं होईल. आपले आईवडील असेच म्हणत राहतात. तर माझ्यासोबत असं आहे की माझ्या आईवडिलांनी वेगळे काही मुलं पाहत होते माझ्यासाठी आणि मी फोर्स केला की जे एक कॉन्टॅक्टमध्ये होते मी, तर 1 मंथ फक्त झालं होतं त्यांच्याशी बोलत होते मी. तर म्हणतात ना की भुरळ पडते एक त्या वयामध्ये, तसं झालं माझ्यासोबत की भुरळ पडल्यासारखं मी 1 महिना बोलले आणि मला असं वाटलं की नाही माझा लाईफ पार्टनर हाच आहे. आणि मी इतकी भुरळमध्ये गेली की आईवडील मला म्हणत होते की नाही मी ह्या मुलाशी लग्न कर, दादा म्हणत होते की त्या मुलाशी लग्न कर. पण मी त्यांचं ऐकलं नाही आणि त्यांना जिद केली की नाही मी या मुलाशी लग्न करेल, की नाही बा मी बोलत आहे त्या मुलाशी लग्न करणार. आणि जिदपणाने मी त्याच मुलाशी लग्न केलं. आणि लग्नानंतर म्हणतात ना आपण राहत नाही, त्यांची काही सवयी आपल्याला माहीत नाही पडत किंवा माहीत नाही राहत आणि त्याच्यासोबत राहतो तेव्हा आपल्याला माहीत पडते. तसंच माझ्यासोबत झालं आणि मी आईवडिलाचं नाही ऐकलं. ते नंतर मला कळायला लागलं की जेव्हा माझं लग्न झालं आणि 6 महिन्यानंतरच मला त्याच्या सवयी कळायला लागल्या. आणि 6 महिन्यानंतर मी प्रेग्नेंट पण राहिली. मला त्या गोष्टी मला काही कळत नव्हत्या तेव्हा. आणि 6 महिन्यानंतर त्याची सवय इतकी मला माहीत पडली की ड्रिंक करत आहे तो डेली. आणि प्रेग्नेन्सीनंतर मला मारझोड, मारणं वगैरे इथपर्यंत माझ्यासोबत झालं होतं की मी 7 मंथ मला झाले होते माझ्या मुली प्रेग्नेंट असताना. त्यांनी मला घराच्या बाहेर काढलं होतं भर पावसामध्ये. आणि मी ती प्रेग्नेंट असताना 7व्या मंथमध्ये मी बाहेर निघाली. तेव्हा मला इतकं बेकार वाटत होतं की काय मी हा डिसिजन घेतला आणि का म्हणून मी जिद केली तेव्हा. आणि बाहेर निघाली, खूप काही झालं होतं, भांडणं झाले होते आणि त्यांनी मला घराच्या बाहेर काढलं होतं. तेव्हा मी पाण्यामध्ये निघली. माझं प्रेग्नेंट होती, 7 मंथ चालू होते मला.
आणि बाहेर गेली, थोडा वेळ विचार केला, रस्त्यावर जसं काही आपल्या रोड राहते तिथपर्यंत गेली रागारागाने आणि विचार केला की नाही, मी निघाली तर सही, पण मी कुणापाशी जाऊ? माझ्या आईवडिलापाशी तर जाऊ शकत नाही, कारण मी जिद्दपणाने त्यांची जिद करून मी इथेपर्यंत आली आहे. मला कळत नव्हतं मी कुठे जाऊ आणि मला तर रस्ता पण नव्हता तेव्हा. परत मी गेली, वापस पुन्हा त्यांच्याच घरी गेली. माझी प्रेग्नेन्सीमध्ये पुन्हा तिथेच राहिली. वाटलं मला थोडंसं सुधारणा होईल त्यांच्यामध्ये. परत तेच त्यांचं चालू होतं. मला मुलगी झाली आणि त्याच्यानंतर मग ते तसंच कंटिन्यू चालू होतं. पण मी ते सांभाळत होते की नाही चला बा, होतात सगळ्यांच्याच याच्यामध्ये जीवनामध्ये, तर होईल हळूहळू सगळ्या गोष्टी होईल, सुधारणा होईल. तर नंतर मग माझी मुलगी 6 महिन्याची झाली, मोठी मुलगी. जस्ट 6 महिन्यानंतर असं काही घडलं की त्याने इतक्या डिप्रेशनमध्ये मला टाकलं की मी त्याच्या सवयीमुळे आणि त्या रोजच्या ड्रिंकमुळे इतकी डिप्रेशनमध्ये गेले होते की मी सुसाईड करायचा प्रयत्न केला होता तेव्हा. की चला बा, मला तर मी शेअर करू शकत नव्हती मी कुणासोबत की नाही, माझ्या आईवडिलाला तर म्हणू शकत नाही की काय. आणि माझे आईवडील येत होते माझ्याकडे, बोलत होते माझ्याशी, पण मी त्यांना हेच सांगत होते की मी ठीक आहे, व्यवस्थित आहे. आणि नंतर काय झालं त्या दिवशी की खूप काही भांडणं झाले आणि इतकी डिप्रेशनमध्ये डेली राहत होती आणि मी माझी हाताची नस काटून घेतली आणि सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी हा विचार केला नव्हता की मला 6 महिन्याची मुलगी आहे आणि हिचं काय होणार, फक्त एका जिद्दपणाने. तेव्हा जेव्हा मी मग त्याच लोकांनी त्यांना माहीत नाही की पोलीस केस होईल काय होईल असं म्हणून भीती वाटली की काय की, आणि त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये गेली. मला माहीत नव्हतं, होश नव्हता तेव्हा मला. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी मला होश आला हॉस्पिटलमध्ये, तेव्हा सगळे मला म्हणत होते की आजूबाजूचं तू हे काय केलंस, एक छोट्या मुलीचा तू विचार केला नाही आणि तू सरळपणे सुसाईड करण्याचा प्रयत्न केलास. तेव्हा मग मी हा विचार केला. मला माहीत नव्हतं तेव्हा माझी मुलगी तेव्हा घरी ठेवली होती आणि मी एकटी तिथे बेडवर पडून होती, सलाईन वगैरे लावून होत्या मला. तेव्हा मी हा विचार केला की मी काय करत होते. ती रडत एका जी माझी शेजारची आहे तिने माझ्यापर्यंत तिला आणलं. 6 महिन्याची मुलगी होती माझी, ती रडत होती खूप आणि तिच्याकडे बघून मी हा विचार केला की मी हे काय केलं आणि कुणासाठी करत होती. तेव्हा मग मला असं वाटलं की नाही, हा डिसिजन माझा चुकीचा होता की मी आत्महत्या करणार या सुसाईड करणार. आणि मी तेव्हाच मग डिसिजन घेतला की मी खूप काही सहन करेल पण मी मरणार नाही आणि आत्महत्या पण करणार नाही. नंतर मी तसेच जगत गेली की नाही चला बा, सांभाळ होईल, व्यवस्थित होईल सगळं, माझं मुलगी आहे. मला सगळ्याच बायका ह्या अशाच म्हणतात की नाही सरळ होईल, व्यवस्थित होईल आणि अशा रीतीने चालत राहतात की नाही. हर एक मुलगी, मला तर वाटते की 50% मुली हाच विचार करत राहते की नाही चला मुलं झाले म्हणजे आपण सांभाळ करावा, काही पण होईल आपल्यासोबत. तशा पद्धतीने मी वागत होते, चला होईल, सुधारणा होईल. पण त्याच्यामध्ये इतकं काही हे होतं की शकची भावना आणि डेली ड्रिंक. मी जॉब करायला लागले. काही दिवसानंतर मी जॉब केला तरी पण सुधारणा नाही. जॉबमध्ये जायची तिथे पण मला शक वगैरे तेच चालू होतं त्याचं. पण हा विचार त्यांनी केला नव्हता की ही मुलगी आपले आईवडील सोडून आली आहे, इथे आहे बा, एक मुलगी आहे आणि हा कोणीच विचार करत नाही आपल्या मुलीचा. मला वाटतं की मुलं असे म्हणतात की नाही चला ही आपली पायातली चप्पल आहे तर चला चालवायचं हिला. नंतर मग माझी सेकंड मुलगी राहिली तरी पण मला असं वाटलं की चला बा, सुधारणा होईल, माझी लाईफ सुधारेल, कुठे ना कुठे सुधारेल. 2 वर्षांनी 5 वर्षांनी अशी होईल की व्यवस्थित होईल आणि चालेल माझी व्यवस्थित लाईफ. हीच माझी भावना होती की नाही चालेल माझी लाईफ व्यवस्थित होईल, पण नाही झाली. परत तेच ड्रिंक डेली आणि तीच भावना मी डोक्यामध्ये इतकी डिस्टर्ब होती की माझं आयुष्य मी कुठे चुकली हेच मला कळत नव्हतं. पण तो एक डिसिजन होता की मी चुकली होती, कारण मी आईवडिलांना नाही म्हणू शकत होती. माझी बहीण आहे, तिला माहीत होतं, मोठ्या बहिणीला सगळ्या गोष्टी तिला शेअर करत होते मी. आपने बताया इन्होंने कि बहुत मुश्किल से
ये वीडियो बनाने के लिए तैयार हुई। पहले इन्होंने हिंदी में वीडियो बनाई थी, तो हमने ये महसूस किया एक वीडियो इनकी मराठी में बनाई जाए। हालांकि मुझे मराठी नहीं आती है, पर मैंने इनके बात को सुना समझा। इन्होंने बहुत रियली तकलीफ़ सहन करी है। हालांकि दुखों की मेमोरी छोटी होती है, बीते हुए दुख आज हम याद करें तो तकलीफ़ नहीं देते, पर इस बहन के अगर पिछले दुखों को आज ये याद करती है तो कांप उठती है। जो मैंने फील किया आज इस बात को, ये तब तैयार हुई कि मेरी जैसी और बहनें आज महाराष्ट्र में ऐसी हैं जो गांव-गांव में रहती हैं और उनको मराठी ही आती है, हिंदी नहीं आती है। तो इस बहन ने कहा कि मैं उनके लिए वीडियो बनाऊंगी, कोशिश करूंगी, और इसने बहुत सारी बातें आपके सामने रखी। और जब से ये आई है, आपको मैं बताना चाहता हूँ, इसने सोचा है कि भैया महाराष्ट्र में भी एक इसी तरह का मायका होना चाहिए। और फिर हमने सोचा विचारा कि हाँ होना चाहिए, शिरडी में हो या कहीं भी हो, हम उस मायका को वहाँ बनाएंगे। क्योंकि बहुत सी औरतें बहुत तकलीफ़ में हैं, पर यहाँ आने से उनको बहुत मुश्किल होता है। दिल्ली के शहर का नाम सुन के ही एक और नई घबराहट आ जाती है। दिल्ली आना महाराष्ट्र से, एक गांव से उठ के, किसी महिला के लिए बहुत मुश्किल है। हम इस बात पे विचार कर रहे हैं। आपने जैसे गूगल पे सर्च किया और आपने बताया, हाँ। आपकी प्रेगनेंसी थी, आपके पति ने उसमें केयर नहीं करी, आपको जॉब कराया, आपको तंग किया, तकलीफ़ दी, प्यार में वो पढ़ के दूसरी वाइफ को ले आया, अब उससे शादी करके रह रहा है वो? नहीं, अभी नहीं शादी नहीं करी है। तो वो क्या कहता है, मैं उससे शादी करूँगा? नाही, शादी के बारे में मुझे पता है, मला माहीत नाही त्याबद्दल, परंतु तो मला दोनदा असं दिसलं आहे की तो त्या रीतीचा त्या लेडीसोबत, त्याच्यामुळे मी काही म्हणू शकत नाही। आणि मला वाटलं की तिच्यामुळे तर मला असं नाही, पण यांची वागणूक मला 6 महिन्यानंतरच माहीत पडली आणि ते घडत गेलं, ते मला दिसत गेलं। मला मारण्याचा 5 वेळा मला मारण्याचा प्रयत्न केला। रात्री मोठा गोठा उचलून आणि भांडणं खूप करत होता, गळा घोटून मारण्याचा प्रयत्न केला 5 वेळा। आणि एक दिवस असं झालं की रात्रीला मला 12-1 वाजता बॅग माझी भरली आणि बाहेर मला हाकलून दिलं की तू चालली जा इथून आणि तू आपलं बघ। मुझे भी मराठी इनसे बात करते करते आ गई। बड़ी दुखद कहानी है इनकी कि किस तरह से गला घोटने की कोशिश करी और इनकी सास ने इनको हेल्प करके घर से भेज दिया है, ऐसा ही इन्होंने कुछ बोला है। देखो आज मेरी बहनों, आप समय जागने का आ गया है। शादी हुई है, हमारा अधिकार है, हमारा सम्मान है, हमारे को उस घर में सम्मान चाहिए जहां हम गई हैं। अगर सम्मान हमें नहीं मिलता तो हमारे साथ ये एक विडंबना रही है हमारे देश में कि मायका जो हमारा पियर है, माँ बाप का घर है, वो समाज के प्रेशर पे, आर्थिक प्रेशर पे, या माँ बाप नहीं है तो उनके भाई नहीं मदद कर पाते, अनेकों सामाजिक प्रेशर से उस लड़की को सपोर्ट नहीं मिल पाता। फिर जहाँ वो ससुराल गई है वहाँ उसके साथ अनेकों समस्याएं हैं। लड़की है, उसके बच्चे हो गए हैं, आज वो इस विडंबना में अब जाए कहाँ। हर महिला जो मेरे पास स्वीट होम आती है वो कई बार सुसाइड अटेम्प्ट करने की कोशिश कर चुकी होती है। सिर्फ मात्र हम यहाँ रहने की व्यवस्था दे रहे हैं। वो सवेरे उठती है, अपने दिनचर्या में काम करती है, अपने बैग्स बनाती है, अपने लिए भी कमाती है, अपने कार्य को भी करती है, और अपने आप को वो यही खुश महसूस करती है कि मुझे रात को मेरे उस पति का आने का डर नहीं है, सवेरे उठने के बाद मुझे उसको क्या जवाब देने हैं उसका डर नहीं है। इस डर से वो जी रही है। रेप एक बहुत बहुत बड़ी पाप और घिनौनी हरकत है जो हमारे देश में हमारे सामने जो आती है, हम सबकी रूहें कांप जाती हैं। मेरे भाइयों, मेरे मित्रों, जो ये डोमेस्टिक वायलेंस है, ये डेली महिला का रेप हो रहा है, डेली महिला के ऊपर अत्याचार हो रहा है। ये अत्याचार उस लेवल का अत्याचार है जो हमें एक दिख नहीं रहा है। क्यों? क्योंकि वो महिला 18 से ऊपर हो गई है, उसका वो पति है, शादी हो गई है। पर इस अत्याचार से इन महिलाओं को निकालने के लिए हमारी सामाजिक व्यवस्था हमें बनानी पड़ेगी कि जब महिला घर से निकले तो समाज उसको बुरा ना माने, समाज उस पर क्वेश्चन मार्क ना लगाए। आज सामाजिक व्यवस्थाएं ऐसी होनी चाहिए जहां महिला अपने बच्चों के साथ निकल के रह सके। आज स्वीट होम ने
हर महीने 100-125 केस सॉल्व करने का एक सिस्टम बना हुआ है और जो हो रहे हैं, तो क्या हमारे अगर देशवासी सब मिल जाएं तो सारी मैट्रिमोनियल की समस्याएं नहीं ख़त्म हो जाएंगी। आप इधर आए, आप अपने मराठी में ही बताएं, आपको यहाँ जैसे वहाँ पे होता है कि एनजीओ बदनाम है, एनजीओ में गलत होता है, एनजीओ ख़राब होती हैं, आप इतनी दूर आए, क्या हिम्मत करके आए, और आपको इधर एनजीओ में आने के बाद क्या महसूस हुआ, क्या कॉन्फिडेंस हुआ, कितनी औरतों से आप मिले और कितने केसेस आपके सामने हुए? शॉर्टकट में आप एक मैसेज अपने महाराष्ट्र के लिए और देश के लिए दीजिए। हां, माझ्या सगळ्या बहिणींना मी हेच सांगते की मी हा विचार करून आले होते की इथे काही वेगळं काहीतरी घडणार असं वगैरे, माझ्या मनात पण तेच होतं. पण मी इथे आल्यानंतर मी खूप स्वतःची हिम्मत करून आणि स्वतःला मजबूत करून इथपर्यंत आले. आणि इथे आल्यानंतर मला असं वाटलं होतं की नाही, इथे काहीतरी वेगळं काहीतरी घडेल माझ्यासोबत, पण तसं काहीच नाही आहे. आणि जस्ट कसं आहे की सगळ्या भारतामध्ये पाहिलं तर एकच ठिकाण आहे की एक मुलींसोबत आपल्याला इथे राहता येतं. बाहेर तर नाही कुठे, मला नाही वाटत. का मी पण सर्च केलं होतं गुगलमध्ये, पण मला मिळालं नव्हतं. आणि मी रडत होते, रडत एक दिवस मोबाईल बघत होते, तर मला सर्च करता करता हे मिळालं आश्रम की मायका स्वीट होम. मग मी हा डिसिजन घेतला की नाही, मी इथपर्यंत पोहोचणार, का बाकी काय होईल पण याच्यामधून इथपर्यंत जाईल. आणि इथे आले तर मला खूप काही वेगळं, इथे खूप काही चांगलं मिळालं. आणि मुलीसोबत, आपल्या मुलांसोबत राहतो आपण, एक लेडीजसाठी खूप काही चांगलं आहे इथे. आणि आपल्याला इथे सगळ्या काही गोष्टी, फॅसिलिटी इतक्या चांगल्या आहेत. आणि कुणाची जे काही येतात ना लेडीज, मी खूप काही पाहत पण आहे इथे की 500च्या वर, कधी 300च्या वर इथे येतात आणि सॉल्व पण होतात, त्या पण चालल्या जातात. पण असं आपण विचार करून राहतो आणि घुसमटून राहतो की नाही, मला तर कुठे जागाच नाही. पण आपल्याला हे एक जागा आहे की मायका स्वीट होम, ही एक आपल्याला तयार केली आहे जागा. आणि ही भारतामध्ये एकच आहे. तर तुम्ही सर्च करा आणि तुम्ही पण इथपर्यंत पोहोचा. जर तुम्ही याच्यामध्ये डिप्रेशनमध्ये राहू नका आणि हा विचार करू नका की मला हे सुसाईड करायचं आहे किंवा हे करायचं आहे. इथपर्यंत येऊ शकता तुम्ही, हेच मला म्हणणं आहे बस. जैसे कि मेघा अपनी एक बेटी के साथ मायका स्वीट होम आई, इन्होंने आपको अपनी कहानी बताई पूरी, और बड़ी दर्दनाक इनकी कहानी है. इन्होंने बड़े कम शब्दों में जितना हो सकता था बताया. समय का अभाव रहता है, लिमिटेशन रहती है. हमारे इधर मायका जो खोला गया है, ये बहनों के लिए खोला गया है. 100% जो भी महिलाएं आती हैं, हमारा सबसे पहला टारगेट उनको उनके घर बसाने का ही होता है. जो घर में रह रही हैं महिलाएं, हमारे से टेलीफोनिक जब बात करती हैं, हमारा स्टाफ उनसे बात करता है, वह इस बारे में जानती हैं. उन्हें सब पता लगता है कि यहाँ पे कोई पुलिस कंप्लेंट करके नहीं आना पड़ता, कोई FIR करके नहीं आना पड़ता. सिर्फ एक अपनी आइडेंटिटी ही होनी चाहिए कि वह आधार कार्ड रखती हैं. हम उनके परिवार को इन्फॉर्म करते हैं. इन्फॉर्म करने से आपको डरने की ज़रूरत नहीं है. हम ये नहीं कहते कि आप आके ले जाइए. परिवार को सिर्फ हम ये इन्फॉर्म करते हैं कि आपकी बहन, बेटी या वाइफ हमारे स्वीट होम मायका में रह रही है. हम इसलिए फ़ोन नहीं कर रहे कि उनको लेके जाइए. हम इसलिए इन्फॉर्म कर रहे हैं कि हम भी जानना चाहते हैं कि वो जो बता रही है वो सच है, और हमारा जो देश है, प्रशासन है, उसको भी तकलीफ़ ना हो, कंप्लेंट हो ढूंढने के लिए. तो हम उनको इसीलिए इन्फॉर्म करते हैं. तो हमारी कोई भी महिला बहन बेटी को घर में रह के तकलीफ़ सहन करने की ज़रूरत नहीं है. आपकी मदद NGO या समाज या सरकार या कानून तभी कर सकता है जब आप अपनी आवाज़ को खुद उठाएंगी. भारत माता की जय.